सांगलीत मोटरसायकल चोरटा जेरबंद, 3 गुन्हे उघड. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा LCB सांगलीने धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करून मोटारसायकल चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत एकूण 1,55,000 किमतीच्या 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विनायक बजरंग खुटाळे, वय 32, राहणार अभिनंदन कॉलनी, शिंदेमाळा, सांगली असे आहे. त्याला दिनांक 30 एप्रिल 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले. आरोपी विरुद्ध विश्रामबाग, सांगली शहर व महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे BNS कलम 303(2) दाखल करण्यात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 30 एप्रिल रोजी उद्योग भवन परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी विना नंबर प्लेटच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलजवळ संशयास्पद हालचाल करणारा इसम आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीने बबान हॉस्पिटल समोरून 1 तसेच सांगलवाडी व मिरज ST स्टँड परिसरातून 2 अशा एकूण 3 मोटरसायकली चोरी केल्याचे उघड झाले. त्याच्या ताब्यातून 2 काळ्या रंगाच्या स्प्लेंडर प्लस व 1 सिल्वर रंगाची स्प्लेंडर अशा 3 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. दरम्यान आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली व सोलापूर जिल्ह्यात घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.